केलं तर हा जो प्रभाग आहे 21 या प्रभागामध्ये हे मैदान येते रेल्वेचं आणि मी लहानपणापासून हे मैदान हे रेल्वेचं आहे आणि शेकडो पोरं विद्यार्थी आणि खेळाडू या मैदानावर घडलेले आहेत. मग तुमचे मोठमोठे क्रिकेटपटू असतील, निलेश कुलकर्णी असतील, राणे असतील, अजिंक्य राणे यासारखी दिग्गज खेळाडू या मैदानावर घडलेले आहेत. आणि असं असताना आता हे कटकारस्थान करतायत तुटपुंच्या पैशासाठी आणि अशा 2-3 लाखासाठी 4-5 लाखांसाठी हे 5 वर्षांसाठी हे खाजगीकरण करतायत, प्रायव्हेट कंपनीला देत आहेत. कोण करते का आता ना त्यांच्या पलीकडे कोण करणार आहे, कारण हल्ली वापरत त्यांच्या अध्यक्षतेखाली ती जागा आहे. मग संस्कृती जी जपायची आहे, आम्ही डोंबिवलीकर जी संस्कृती जपतो आहोत, खेळाची असेल किंवा विविध सांस्कृतिक कार्यक्रम इथे होतात, मग ते करायचे कुठे? आम्हाला पर्यायी जागा द्या. शेकडो एकर तुमच्या इकडे जागा आहे, त्याऐवजी आम्हाला दुसरी पर्यायी जागा द्या. नाही तर डोंबिवलीकर जाणार कुठे, खेळाडू जाणार कुठे आणि संस्कृती आम्ही टिकवणार कशी? तुमच्याबरोबर सत्ताधारी तुमच्याबरोबर आज इथे उभे आहेत, त्यांच्याकडे काय मागणी करताय? बघा सत्ताधाऱ्यांमार्फत हे चालू आहे, कारण इथे भाजपवाले पण बसले, मनसेवाले पण सर्व सत्ताधारीच करतायत आणि आम्ही हे शक्य होऊ देणार नाही त्यांना. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही थरावर जाऊ शकतो या गोष्टीसाठी, या मैदानासाठी कोणत्याही थरावर जाऊ. आम्ही लाथा काठे खाऊ, गोळ्या खाऊ, पण या मैदान आम्ही जाऊ देणार नाही. याने लिहून घ्यावं, इथे लिहून घ्यावं, ऑन रेकॉर्ड बोलतोय का आम्ही हे मैदान जाऊ देणार नाही. कारण काय माहिती का, इथे एका पक्षाचा नाही, हा अख्ख्या डोंबिवलीकरांचा प्रश्न आहे. आणि डोंबिवलीकर तेवढे सजग आहेत आणि डोंबिवलीकर तेवढे सुशिक्षित आहेत आणि डोंबिवलीकर तेवढे सुसंस्कृत आहेत आणि म्हणून ते तत्पर आहेत इथे आंदोलन करायला. एकत्र आलेलो आहोत. इथे कुठलाही पक्ष न बघता सर्व पक्ष एकत्र आलेलो आहोत. याच्या मागील सर्वांचं एकच आपल्याला साध्य करायचं आहे. हे जे मैदान आहे हे गेले 70 वर्ष डोंबिवली पश्चिमेतील एकमेव मैदान असं आहे जे खेळाडूंसाठी उपलब्ध आहे. इथे अनेक खेळाडू जे आहे हे घडलेले आहे. अजिंक्य रहाणे सारखे मोठे खेळाडू इथे घडलेले आहेत. तर आमची सर्वांची अशी प्रयत्न आहे आणि आम्ही पूर्णपणे याचा पाठपुरावा करणार आणि हा मैदान कोणत्याही परिस्थितीत जाऊ देणार नाही. कारण आज इथे फक्त युवक नव्हे तर ज्येष्ठ नागरिक देखील, लहान मुलांसाठी देखील खेळण्यासाठी, आरोग्यासाठी आणि प्रत्येक जणासाठी हा रेल्वे मैदान इतका महत्वाचा आहे. तर याचा आम्ही सर्वजण मिळून प्रशासनालाही विनंती करतो आहे आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीत एकजुटीने या मैदानाला कुठेही जाऊन देणार नाही आणि त्यांनी एक पर्यायी मैदान सुचवावा लोकांसाठी, याचा आम्हा सर्वांचा असा या निश्चयाने आम्ही एकत्र आलेलो आहोत. आता काल या खेळाडूंपैकी एक जण माझ्याकडे निवेदन दिलं होतं, त्यानुसार मी आज सकाळी चव्हाण साहेबांशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की जाऊन तिथे तुम्ही थोडंसं त्यांना सांगा. आणि हे ग्राउंड त्यांनी चव्हाण साहेबांनी सांगितलं की आम्ही रेल्वेला ते प्रायव्हेटायझेशन करू देणार नाही. यांच्या सगळ्या मागण्या ऐकून त्याप्रमाणे चव्हाण साहेब स्वतः यामध्ये सहभाग घेऊन ह्या खेळाडूंना न्याय मिळवून देतील असं त्यांनी सांगितलंय. ते आज मुंबईला असल्या कारणाने ते येऊ शकले नाहीत, पण त्याचा प्रतिनिधी मला त्यांनी पाठवलंय. पण हे ग्राउंड जे आहे हे रेल्वेचे जिथे मामाने सांगितल्याप्रमाणे त्या इथे खेळाडूंनी बरेच खेळाडू तयार झालेले आहेत आणि हे डोंबिवलीकरांची सांस्कृतिक नगरी आहे, इथे असं होऊ देणार नाहीत. हे दादा स्वतः जाऊन रेल्वे मंत्र्यांशी भेटून त्यांना निवेदन करणार आहेत आणि हे ग्राउंड जे आहेत हे परत मुलांसाठी जे डोंबिवलीकरांसाठी खुले करून देणार आहे. आणि आता हे रेल्वेवाल्यांशी आणि सत्ताधारी यांचे बोलणं होईल आणि त्याच्यातून जो निष्कर्ष निघेल त्याच्यातून त्यानंतर यांनी काम चालू करावं. तोपर्यंत मला तरी वाटतं स्थगित करावं. ते त्यांच्या हिताचं आहे आणि सर्वांच्या हिताचं आहे. जसं आपण निवेदन दिलं पाहिजे. गेल्या 15 दिवसापासून रेल्वे ग्राउंड जे डोंबिवली पश्चिमच्या सर्व खेळाडूंचं, नागरिकांचं एक हक्काचं स्थान आहे, त्याच्यावर कुठेतरी अतिक्रमण करण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडनं होत आहे आणि त्याची दखल माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी 3 दिवसापूर्वी घेतली. ते स्वतः या मैदानात आले होते आणि त्याची दखल घेऊन या सर्व जे इथले खेळाडू आहेत त्यांची बाजू मांडण्यासाठी आज आम्ही त्यांच्या आदेशानुसार इथे आलेलो आहे. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की ही जागा जी आहे ती रेल्वे नेहमी सांगते की जागा आमची आहे. ही जागा रेल्वेची नाही, इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी रेल्वेला भाडेपट्ट्यावर दिलेली जागा आहे आणि आमच्या हक्काची जागा आम्ही रेल्वेला गिळंकृत करून देणार नाही आणि त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे.
आमचे नमस्कार, माझं नाव अजित. मी इकडे जवळपास गेली 5 ते 6 वर्ष क्रिकेट खेळत आहे आणि डोंबिवली पश्चिमला तुम्ही जर बघितलात तर इकडे हे तुम्हाला एकच मैदान तुम्हाला खेळण्यासाठी बघायला भेटतंय की इकडे जवळपास बघायला गेलात तर अजिंक्य राणेसारखे इंटरनॅशनल खेळाडू सुद्धा याच मैदानावरती घडलेत आणि आज याच मैदानावरती कन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्ही पाठीमागे बघायला गेलात तर माती टाकली जाते आणि खेळाडूंसाठी इकडे जी खेळण्याची जागा आहे तिथे बंदी केली जाते आणि याच्याच विरोधात आम्ही आमचे स्थानिक नगरसेवक, आमदार आहेत, खासदार आहेत यांना विनंती करतोय की हे जे काही प्रोजेक्ट इथे आणला आहे तो दुसऱ्या जागेवरती शिफ्ट करावा आणि आपल्या माध्यमातून आमच्या सर्व खेळाडूंना ही मदत होईल.